न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पारडी नस्करी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पारडी नस्करीचे ग्रामसेवक श्री चंद्रशेखर पिलावन व उपसरपंच गौरव साखरकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून मानवंदना केली व पंचशील ध्वजारोहण केले। गौतम शेंडे यांनी सूत्रसंचालन केले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल व अथक केलेल्या परिश्रमाबद्दल माहिती दिली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राचे योग्य आचरण करावे याबाबत भीम अनुयायांना मार्गदर्शन केले। तसेच एप्रिल 14 आजचा दिवस म्हणजे हे तारीख नसून स्वाभिमानाचा आणि सोनेरी दिवस आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला। भीमा रामजी सपकाळ या मुलाने अस्पृश्यतेचा चटके शोषून आणि शाळेच्या बाहेर बसून शिकणारा तो मुलगा पुढे कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी करून लंडनहून बॅरिस्टर होऊन येणारे पहिले कायदा मंत्री झाले, कारण त्यांच्याकडे शिक्षणाचे बळ होते। डॉक्टर बाबासाहेबांनी यांना जगातील सर्वात मोठे लिखित संविधान दिले, ज्यांच्यामुळे आज आपण सर्व समान आहोत। मत देण्याचा, शिक्षणाचा अधिकार दिला। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र केवळ दलितांसाठी नाही, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे। अंधारात जगणाऱ्यांना प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन। जय भीम। खालीलप्रमाणे मंडळातील कार्यकर्ते हजर होते: प्रभाकर खरतडे, शंकर शेंडे, सिद्धार्थ शेंडे, सुदर्शन मुनेश्वर, चंद्रशेखर खरतडे, बुद्धकिरण खरतडे, जय देवतळे, संतोष देवतळे, दर्शन मुनेश्वर, विवेक खरतडे, आकाश कोहरे, विकेस कोहरे, निखिल पवार, दामू पवार, तुकाराम मुनेश्वर, अनिरुद्ध देवतळे, चिंटू देवतळे, सुमित खरतडे, चोकाजी खरतडे, किरण टाळकुठे इत्यादी सर्व उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।